जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करो तुझ भगवंता। परम भक्तीने नाना परीने गायेचा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। वेद तरुते मधुर फळ स्वादर सिद्धेश्वर आत्मारा मुनी सकळ देवोनी जाते जन सुफळ। पापर्वणी आगी अवनी की अधरणी धरणी पतिता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। इथे व्यास जीवनी सार्थक हरी गुण गावोनी। शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी। सद सेविका भाविक भक्ता उदार दाता मोक्षदाता देहाता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। मानस तीर्थ द्वादशी सोपानयोग निर्मल भक्ति जल भरित विहरि हरि हंस चित्त। लोक सुखमळे संत द्विज कोळे देव निरमले बामरमले रस पिता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। अपार महिमा ग्रंथाचा वदवे नाको नासाचा प्राणच कीर्तनकाराचा मेवा कविवर संतांचा। जनबोधाचा स्वयं प्रभेदा द्वादश कळेचा तरीचा समरता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। ग्रंथ नवे हा श्री कृष्ण ग्रंथ नवे गीते वेदी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण जाती चिरये शांती नादहि वदति गोपति माता आरती करू तुझ भगवंता। जय श्री भागवता
गोपाल कृष्ण भगवान की जय 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 श्री राधे श्याम। थोड्या आरती ठेवून पुन्हा करा आता पूजा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. चलितं मधुरं रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं वर्णं मधुरं मधुरं पाणि मधुरं पौदमधुरं नित्यं मधुरं सत्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं गीतं मधुरं सूत्रं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं करणं मधुरं तरणं मधुरं हरतं मधुरं स्मरणं मधुरं वमितं मधुरं शमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोजा मधुरा माला मधुरा यमुना मधुरा विधि मधुरा चलितं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपी मधुरा लीला मधुरा युक्तं मधुरं दृष्टं मधुरं श्रेष्ठं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं गोपा मधुरं गोवा मधुरं दुर्गं मधुरारोषि मधुरं दलितं मधुरं फलितं मधुरं मधुराधिपतेरखिलं अजरं मधुरं 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 नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं कमलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरं. काय माझी वाणी मानिन सतासी रंजूचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा ऐस देई प्रेम सर्व काळ. नमो सद्गुरु तुक ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्ता कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आज भागवताचा 6वा दिवस आज
काय समाप्ती. आज भागवताला आपल्याला काय करायचे, समाप्ती करायची. आणि ज्या ज्या घरी आता स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या पतींना कॉल करायचं, बोलून घ्यायचं, पतीसह जोड्यासह आज यायचं आहे. आता इथे जे महिला बसलेत त्यांच्या देखील पतींना सांगते की ज्या ज्या महिला मंडपात आहेत त्यांचे पती थोड्या वेळाने का होईना यावे ही माझी नम्र विनंती. आज शेवटचा दिवस, शेवटचा दिवस म्हणून ते आपल्या पतींना घेऊन या. ज्यांचे ज्यांचे पती आले नाही त्यांना देखील सांगते ज्यांच्या बायका मंडपात आहेत ते पती लवकरात लवकर थोड्या वेळाने यावे ही माझी नम्र विनंती. आज भागवताचा 7वा दिवस. मला आज सिद्ध वादक म्हणजेच मला साथ देणार सतीश महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते. आमचे गुरुंगाचार्य माऊली महाराज यांच्या देखील चरणाला नतमस्तक होते. आमचे गायक म्हणजेच गायनाचार्य भास्कर महाराज यांच्या देखील चरणाला नतमस्तक होते. आमचे गायनाचार्य गोविंद महाराज यांच्या देखील चरणावर नतमस्तक होते. सर्वजण मला साथ करतात, तुम्हा सर्वांचे चरणावर नतमस्तक होते. तुम्ही सर्वजण भागवत श्रवण करण्याकरिता आज शेवटचा दिवस. आज आपल्याला पावसाचं काही करायचं आहे. सर्वजण जमला तुमची देखील आभार. आणि सिस्टीम देवणी माईक सिस्टीम वाले दादा तुमच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते का. आज जे आवाज तुमच्यापर्यंत माझा येत आहे त्यामुळे त्यांची मदत आहे म्हणून त्यांच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. आमचे पांडुरंग महाराज देखील शूटिंग करण्याकरिता आले आहेत, त्यांच्या देखील चरणावर नतमस्तक ठेवते. आज शेवटचा दिवस हा. आज आपल्याला आनंदाने हा शेवटचा दिवस घालवायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. घेऊ आपण आनंद, पुन्हा घेऊ टाइम मला. आज 7व्या दिवशी कंसाला मारायचे आपल्याला, म्हणजे मारायचं आपल्याला नाही, आपल्याला सांगायचं. कंसाचा काय करणार, युद्ध होईल पुढे. कृष्णाच्या किती बायका हो, 16,108 बायका. काही प्रश्न करतात, काही लोक प्रश्न करतात, ताई तुम्ही म्हणाला देवाची 16,108 बायका, मग आम्हाला 2 आणि 3 करायला काय हरकत आहे का. करा 2 काय, मी तुम्हाला 5 बायका सोबत लग्न लावलं मी स्वतः, परंतु सांभाळता आलं पाहिजे बरं, सांभाळता आलं पाहिजे. एक तरी बायको सांभाळता आली पाहिजे, 2 बायका तर सोडून द्यावी. अहो आणि एक गोष्ट आता पहिलीच्या काळी नव्हती ही गोष्ट, आताच्या काळी चालू आहे का. शहरातलीच करावी, खेडेगावातलीच करावी का. आता चालू आहे, आताची परंपरा, पहिलीची नव्हती, आताची का म्हणाल ताई. आम्हाला प्रश्न पडलाय तुम्ही आताची का म्हणता, तर सांगू. एकाने विवाह गेला 4-5 मित्रांना समजलं आपल्या मित्राचं काय झालं, विवाह झाला. मित्र शेवटपर्यंत साथ देतात हे आपण काल पाहिलं. विवाह झालाय, पार्टी पाहिजे. प्रत्येक मित्र आपल्या मित्राला पार्टी मागतो. कशाची, लग्नाची पार्टी मागितली. 4-5 मित्र घेऊन घरी आल्यानंतर 15 मिनिट बेल वाजली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 15 मिनिट बेल वाजली. ही काही बेल खोलना. म्हातारी म्हणते अगं बाई वाजलं की खोलायचं असतं ग माय. बेल खोलून
नवरा एक पाय घरात एक पाय दारात ठेवून बायकोला ऑर्डर दिले. बायकोला म्हणायला लागला वी वॉन्ट टू कप टी. बायकोला काय म्हणतो वी वॉन्ट टू कप टी. आता तिने खांद्याचा पदर काय केला याप्रमाणे कमरेला खवला. नवऱ्याजवळ गेली दोन्ही हात कमरेवर ठेवले आणि नवऱ्याला म्हणायला लागली तुझी बाय कपटी तुझा बाप कपटा. मला घरात येऊन 15 दिवस झाले नाही आणि तू मला कपटी म्हणतो होय रे. आपल्याला एक बायको सांभाळणी होईल का नाही. समजा 2 बायका केल्या ही बायको म्हणणार माझ्याकडे राहा ही बायको म्हणणार माझ्याकडे राहा. एकच बायको आपल्याला बस झाली त्यामुळे प्रश्न देखील करायचा नाही. ताई देवाने 16,108 बायका केल्या आम्ही का करायचं नाही त्यामुळे हा प्रश्न देखील करायचा नाही. तुम्हाला एक बायको सांभाळता होत नाही दुसरी बायको करायला निघालात तुम्ही. असो देवाने 16,108 बायका केल्या तरी देखील सत्यभामीने काय केलं काल आपण पाहिलं हाच पती जन्मोजन्मी मला मिळावं त्यांनी आपला पती दान केला होता. तुम्ही करता का तुम्ही करत नाही. तुम्ही काय करता सांगू वडाची पूजा करता वट पौर्णिमा वडाला जाता आणि एकच मागणं करता त्या वडाच्या झाडाला म्हणतात हाच पती मला जन्मोजन्मी मिळेल. असं तुम्ही त्या वडाच्या झाडाला काय करतात मागणं करतात. देवाने 16,108 बायका केल्या त्यातील सत्यभामा आडव्या माझाच पती म्हणून दान केला होता परंतु पुन्हा पती मिळवला कशाने देवाने काय केलं जेव्हा देवाने केलं नाही तर ताकद आहे त्या म्हशीची. ताकद ती स्वीकारली. देवाला फक्त काय आवडतो अतिप्रिय आवडे. देवाला भाव लागतो कसा भाव लागतो भाव देणं कारण आपण 2 प्रकार पाहिले भावाचे देखील त्या 2 प्रकारामधून एकच प्रकार केला पाहिजे दुसरा प्रकार आपण वापरला पाहिजे नाही. असो आपल्याला तयारीकडे जायचं. जेव्हा श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण जेव्हा कंसाला मारण्याकरता निघाले असताना कृष्णाने भेट दिली नव्हती म्हणून त्यांना कपडे काय झाले आपण एखाद्या दुकानात कपडे आणि फिटिंग आपली येते का शरीराची येते तर त्याला करावं लागेल फिटिंग करावी लागेल. जात असताना माझी भेटली तुझी सुदामा जात असताना सुदामाने काय केलं तेव्हा बळीराम दादाने त्यांना कपडे दिले. त्यांनी ते कपडे देवाच्या मापाचे बळीराम दादाच्या मापाचे दिले. पुढे जातात कंसाला झोप कशाने लागली. कंस इतके दिवस कसे शांत बसला. कंसाने भरपूर प्रयत्न केले कृष्णाला मारण्याचा एकही प्रयत्न त्याचा सफल झाला नाही. झोप लागली तेव्हा कंसाला झोप येण्याकरता एक आजीबाई यायची. त्या आजीबाई 30 जागी वाकड्या हातात काठी मान वाकडी पाय वाकडं हात वाकडं. त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या जवळ गेलं त्यांच्याकडे पाहिलं तरच होती होती त्यांच्या जवळ गेल्यावर विशेष सोडा. तरी त्यांनी जर आपल्या
राणीच्या पोटाने कंसाला गंध लावल्यानंतर कंस गारजविली जातो. तिला पद दिलं कंसाजवळचा तर ती कंसाला भेटी देण्याची ती आजीबाई जात कंसाला काय करायचं, कंसाला कृष्णाला मारायचं, पण कृष्णाला काय करायचं, कंसाचा युद्ध करायचा होता. जेव्हा कृष्ण निघाले असताना हातात द्वारपाल असतात, कृष्णाची देखील असतात, त्यांचे पुत्र होते, त्यांचे द्वारपाल होते. मग यांना कसं मारावं, कृष्णाने ठरवलं अगोदर यांना मारल्याशिवाय आपल्याला कंसाजवळ जायला भेटणार नाही. कंसाजवळ जायला भेटणार नाही किती सुचवली त्यांनी त्या मुलांना मारलं आणि मुलाला मारलं, त्या द्वारपालांना मारलं. आता यांना मारल्या मारायचं कंस त्यांच्या सिंहासनावर बसलेले आहेत. ती आजीबाई कंसाला घेण्याकरिता जात असताना आजीबाईंनी पाहिल्यानंतर प्रथम भगवंताचे चरण त्यांना समजलं असं कोणी नाही तर हा जगाचा मालक आहे, जगाचा मालक आहे म्हणून त्यांनी काय दिलं सांगितलं झोपलं जाते. तेव्हा त्या आजीबाई कशी आल्या नाही श्रीकृष्णाला पहिलं स्वतःहून माझ्या हातून म्हणण्यात आला असं कंसाला वाटलं. दुसरी गोष्ट काय वाटलं, मी प्राणाच्या ठिकी कंसाच्या अंतःकरणात दडलेले होते. समजेना काही समजेना काय करावं काहीच समजेना. श्रीकृष्णाने कंसाचा वध केला. युद्ध झालं, भरपूर युद्ध झालं. कंसाचा वध केल्यानंतर प्रत्येक देवदेवतांना आनंद झाला. परंतु आता मला सांगा, आता इतके सारे राक्षस आहेत, त्यांचा वध कोण करणार? तेव्हा एक कृष्णाला वध करायला एका राक्षसाचं आता 100 राक्षस आहेत. हात देवा कंसाचा वध केला. जेव्हा गोव्यातून फिरायला गेले, मथुरेला गेले, द्वारकेला गेले, वृंदावनाला गेले, भगवंत प्रत्येक वेळेस जिथे वर्ष राहिले भगवंत तिथे गोपिकांना पावलं. गोपिका इतक्या भगवंताच्या वेड्या झाल्या होत्या, त्या काही विकायला जात असताना फक्त श्रीकृष्णाचं भजन करायच्या. त्यांना पैसे येत नाही याचा भाव होता. त्या भगवंताच्या चरणी गोपिका जात असताना रडायच्या, येत असताना यशोदा मातेने असं सांगायला श्रीकृष्णाला काही सांगायचं. कंसाचा वध केला तेव्हा सगळीकडे आनंद झाला. कारण जो राक्षस होता तो राक्षस मेला होता, कशाची भीती नाही. आता हा कलियुग चालू आहे. कलियुग असं
शिवाची फक्त आणखी खूप बाकी आहे. 27दा खूप बाकी आहे. हे पाप मनाचा इतकं पाप झालाय. पुढे जाऊन किती पाप होईल. पुढे जाऊन किती पाप होईल याच्यापेक्षा मग हा पाप थांबवण्याकरिता भागवत कीर्तन भजन केले वाटली नाही ना पाप थांबवा. चला आज मागे काय या मागे कीर्तन आहे. आज मागेचा दिवस आणि आज भागवताचा समाप्तीचा दिवस. मग आजपासून आजपासून नाही तर उद्यापासून कुठं बोलणार नाही. कुणाच्या चाळी लावणार नाही. एकमेकांना दोष देणार नाही. दोघं प्रेमाने राहणार. कधी आईला रागवणार नाही. कधी बाबाला शिवी देणार नाही. काम या सर्वांशिवाय राहणार नाही. कसा नियम करायचा. खोटं बोलायचं, चाली लावायची, एकमेकांना दोष द्यायचा नाही. कल्पनी फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. आई वडिलांना जर वेगळं ठेवलं असं आई वडिलांना त्या वेगळं ठेवलं. आई वडिलांना आपल्या जवळ ठेवायचं. उद्यापासून आई वडिलांना जर वेगळं केला एक मुलगा जातो पुण्याला जाऊन त्याची रेषा शिकायची गेला. इकडचा त्याचा हिस्सा असतो. समजा एखाद्या आईला 3 मुलं आहेत परंतु एक मुलगा पुण्याला राहतो, 2 मुलं इथेच राहतात. तर 2 मुलं वेगळीकडे आई पण वेगळीकडे. तिघीकडे आई वडील एकाकडे नाही वेगळीकडे असं नाही. तर आजपासून असं नियम करायचा. आज सामान आणणार उद्यापासून वेळ लागला सामान नाही पण आज जर ते आई वडिलांना काय करा तुम्ही आपल्या जवळ आला आणि वेगळं केलेल्या भावाला काय करा तुम्ही आपल्या जवळ. जो संसार एका जागी राहतो तिथे समाधान आहे, तिथेच आनंद आहे. आपण आई वडिलांपासून लांब गेल्यानंतर आनंद मिळतो असं तुम्हाला वाटतंय. आई वडिलांना समाधान आहे. तुम्हाला जर वाटत असेल माझाच नाही त्याच्या उपवासाची ती भूक एकाच घरात राहतात. आई एकाच घरात राहतात. सगळेजण हिस्सा वाटून घेताय. काय करायचं. जास्त किराणा मी देतो, जास्त किराणा मी देतो, जास्त किराणा आई असं म्हणण्यापेक्षा तुम्ही काय करा एक महिन्याचा किराणा पहिल्या महिन्याचा बाबा दुसऱ्या महिन्याचा किराणा तिसऱ्या महिन्याचा तिसऱ्या महिन्याचा किराणा तिसऱ्या महिन्याचा चौथ्या महिन्याचा किराणा आई वडिलांना सगळ्याचे मोठ होते. आता हे झालं किराण्याचं. स्वयंपाक भांडे झाडू कपडे आणि याचं काय करावं असा प्रश्न पडला. आता 3 सुना एक किती झाल्या. चौघी झाल्या. एकीने भाकरी करावी, एकीने भाजी करावी आणि एकीने भांडे करावी. आता काय झाडू पुसून घेणं आणि कपडे. एकीने भाकरी, एकीने भाजी, एकीने भांडे, एकीने धुणी. चौघीला वाटलं. आता काय भात राहिला ना
केली पाहिजे. सासूला काहीच खात पाहिजे. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली ज्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळेल बंगला भारी, शेती भारी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडी, जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही, तुझ मिळेल बंगला भारी, शेती भारी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडी, आई बाप मिळणार नाही, जाण राहू दे थोडी. म्हातारपणी त्या आई बापाला, म्हातारपणी त्या आई बापाला, मावशी पीक मायात, माया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुझ्या बापाची माया, मिळणार नाही तुझ्या बापाची माया, मिळणार नाही तुझ्या बापाची माया, मिळणार नाही तुझ्या बापाची माया. आई बाप जिवंत असता तू नाही केले सेवा, जिवंत असता तू नाही केले सेवा, आई बाप जिवंत असता तू नाही केले सेवा, बाप जिवंत असता तू नाही केले सेवा, देवावरती कशाला बनतोस देवा देवा, देवावरती कशाला बनतोस देवा देवा, बुंदे लाडूच्या पंक्ती बसवसी, बुंदे लाडूच्या पंक्ती बसवसी, नंतर तुझे माया, माया झिजवून तुझ्या शिरावर धरली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुझ्या बापाची माया, मिळणार नाही तुझ्या बापाची माया, मिळणार नाही तुझ्या बापाची माया.
त्या आई बाबाला कधी विसरू नका. साईडला त्या आई बाबाला कधीही विसरू नका. किती जरी केला ना, आई वडीलच असते. एकदा मी या जगात आई वडील निघून गेले ना, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ये न माझी आई ग तू, ये न माझी आई, ये न माझी आई ग तू, ये न माझी आई. पुन्हा म्हणायचं नाही, तू ये ग आई, ये ग, काहीच होणार नाही, काहीच नाही. एकदा आई वडील निघून गेले, जोपर्यंत आई वडील आहे ना, तुम्हाला नोकरी करायची ना, जमा तुम्हाला आई वडील. इकडचं घरदार सांभाळायचं, शेताला लावायचं, घराला लावायचं, जावळाला आई वडील. तेवढं जाण्यापेक्षा इकडंच राहावं आई वडिलांसोबत. एवढं महत्त्वाचं. या जगात आई वडील निघून गेले तर माझी आई, माझा बाबा काहीच राहिलं नाही. बाबाला म्हणतो बाबा, आई बाबाला म्हणतो हो गे दादा, दादा काय करावं गेली, आई निघून गेली ग, कसं राहावं आपण. पुन्हा बोलून काहीच राहिलं नाही. रागाने बोलला, त्याची नीट वागणूक नाही, साडी साडी आई एखादी ताई एसटीच्या जसं माहेरी जायचं असतं, एका मुलाला कडेवर गेली, बॅग आणि एका मुलाला ओढत बसमध्ये चढते, बस तर त्या फाट्यावर. आता एक नाही रस्ता, गाडी नाही, एखादी गाडी नाही, मुलाला ओढत गेली आणि सांभाळायला हेच नाही एका दगडाची माहेरचा दगड. त्याला म्हणली, दादा लागलं का रे तुला, माझ्या माहेरचं दगड आहे हे, लागलं का तुला. माहेरचं दगडाला देखील प्रेम करते, आई वडिलांना प्रेम करते. कशाला गेली आई तू सरणारा, कोण मागेल तुझ्या कशाला गेली आई तू सरणारा, कोण मागेल तुझ्या कशाला गेली आई तू सरणारा, कोण वागविल तुझ्या बाळाला. कशाला गेली आई
जनावरच होतं प्रेमीचं. निघाली माहेरी गेलं तर माहेरी जात असताना आज ताई येणार आहे, माझी ताई येणार आहे आज. तिच्या आवडतीची साडी आणली पाहिजे. ती आई 5-10 हजाराची साडी आणते ती आई. साडी घेते आणि नाताला बाहेर जाते. जहाजाच्या जटेच्या बघा हा माझ्या मोठ्या ताईचा नातू आहे. आज आले दिवाळीला तो आले माझ्याकडे. सगळ्यांना सांगते हा मोठ्या ताईचा नातू आहे, हा माझा नातू आहे, मोठ्या ताईचा मुलगा आहे. बाया कडे जाते, अहो पोटभर द्यायला देऊ, पैसे घ्या शाळेला मला माझ्या ताईला द्यायचे. ती ताई एक पिशवी घेऊन माहेरी जाते. 2 पिशवी घेऊन येते. जेव्हा माहेरी आई वडील आहेत एकदा या जगातून आई वडील निघून येतात. माहेरी गेल्यानंतर माझी आई बसलेली असते किंवा माझा बाबा बसलेले असतात. आईच्या डोळ्याला फाशी साडीला पाहते ससा रडते. किंवा आई वडील निघून गेल्यानंतर आई 5-10 हजाराची साडी घ्यायची की आठवण येते. करते मला साडी घ्यायची की म्हणणार नाही की तुम्हाला भाऊ साडी घेणार. बदल करणार हे आई जोपर्यंत आहे तोपर्यंत तू वेगळ्या असो. या जगात अनेक आई आणि साडी तूच बदलतो. गेल्यानंतर मला भावापासून जीव लावते लागणार नाही. आई वडिलांच्या जागा कधीच घेऊ शकत नाही. जेव्हा आई वडील आई वडील आले तर त्याचा बाहेर करतात. एक लक्षात ठेवायचं की आपला मुलगा आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांना आमचे सेवक तुम्हाला आनंद देतील. एका दिवशी आई वडील 2-3 दिवस झाल्यानंतर काढायला ही झोपडी कशाच्या कामाची. झोपडी काढतात घडी काढत असताना बाबा 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 हे किती काम करतात बाबा. आता तुझी आजी आजोबा वाटते आता ही कामाची नाही. तो मुलगा त्यावेळेस त्या बाबाला म्हणतो ही काढता का. अरे बाबा काय करायची. जेव्हा माझी बायको या घरात येईल तेव्हा मी तुम्हाला या प्रेमी भूक लागेल तरी हीच वाजवायची. पुढे हे आई खिलय आपल्याला आई हे लक्षात जरी तुम्हाला त्रास नाही देव तरी आहे शेवटी देव आहे. केलेल्या कर्माचा भाग देण्यात आला. आज हा सप्ताहाचा आहे. आज 13वा दिवस. माझ्या लाडक्या काकू निघून गेल्या. त्या घराला येत असताना मुलीच्या पायात
हा सत्ता आलाय तर तो काय काय तुझी तब्येत समजून घे. तुझी तब्येत नाही बिघडली बघा. संक्रांतीच्या आदल्या दिवशी समजून गेल्या की तुझी तब्येत नाही बिघडली पाहिजे. सत्ता आलाय आता तरी कुठं बाहेर जाऊ नको. त्या लाडक्या काकू तुम्हाला समजणार नाही की कुठं निघून गेल्या. त्यांची खूप इच्छा होती लाडकावर सांगायच्या पायानं आशाला काय केलंय साड्या ठेवल्या पैठणीच्या. तर आम्हाला सांगायचे सगळेजण या सत्याला या भागवत कथा ऐकण्याकरता या. त्या किती जरी ओरडून सांगायच्या ना ते प्रेमात असं त्यांचं बोलणं होतं. प्रेमाने बोलायच्या. आपले आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळायला सांगायचं. एकदा की या जगातून आई वडील निघून गेले आणि डोळ्यातून किती जरी आपण अश्रू गायलो ते आई वडील गेलेले पुन्हा येत नाही. लक्षात घ्या. तो बाप गेला. बाबा बाबा उठाव बाबा म्हटल्यानंतर तो बाप वापस एक बाप निघून गेलं. पुन्हा बाबा 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 काहीच हरकत नाही म्हणतात ना. बाबा 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 एका त्या पत्नीचं पती निघून गेलं. किती जरी म्हणलं माझा कुंकवाचा धनी निघून गेला. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून. एकाएकी आली हवा विजला माझ्या मायेचा दिवा. माझ्या मायेचा दिवा. एकदा तो पती निघून गेला. त्या पत्नीला त्या लेकरावाला पुन्हा किती जरी म्हणलो या हो पुन्हा या हो मी एकटी पडले. लेकर म्हणायला लागले बाबा आता आम्ही बाबा कुणाला म्हणून येणार नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची कीव करा. त्यांना सांगा. आज हा भागवत 7 दिवसाचा भागवत चालू आहे आणि आज समाप्ती करायची आपल्याला भागवताची. तुम्हा सर्वांच्या कृपेने तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला भागवत करण्याची संधी सापडली. माझे खूपच मोठे भाग्य. खूप वर्षांपासून चालू असलेला हा सत्ता 19वे वर्ष म्हणजे जेव्हा चालू झाला होता तेव्हा मी या जगामध्ये मग परंतु मला संधी प्राप्त झाली. त्या संधीचा मी फायदा देखील घेतला. मी आज या ठिकाणी भागवत करते. संधी माझ्याच गावात मला भागवताची ते पण पहिल्याच भागवताची संधी भेटली. हे माझे खूप मोठे भाग्य. आज जर खरं सांगायचं झालं तर आज सर्वांनी मला खूप छान साथ दिली म्हणून त्यांचा सत्कार करणार आहे. थोडं वाजवा. अगोदर मी लिंगाचार्याचे सत्कार करते. खूप छान साथ लवकर मंडपावर द्यायचं. टाइम नाही.
उचलून न्यायला सांगावं लागतो आता राहते कामात तुम्ही आहे होतं गडबड हाय का बुक्का ते द्या परत जरा टाळी वाजवा गोपाल कृष्ण भगवान की खूप छान साथ मस्तच ठेवते अशीच पुढे चढून आम्हाला साथ देत चला आता भास्कर महाराज येते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशीच पुढे देखील आम्हाला साथ देत चला भास्कर महाराज विसरू नका बर का. महाराज आता गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. विसरल्यावर मग काही खरं नाही. आम्ही कशाला विसरणार तुम्हाला कधीच विसरणार नाही. प्रत्येक वेळी तुम्हाला बघू आम्ही. आता तुम्ही या सतीश भाई गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. राधे राधे. अशी तुम्ही सर्वांना कोण राहिला तर सांस्कृतिक परिधान गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे.
गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हटल्याप्रमाणे ह्या लोकांनी पायल ताईला साथ दिल्याबद्दल त्यांनी या सर्वांचा सत्कार केला। ह्या ठिकाणी त्यांचा गावकऱ्याकडून आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद। खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व साथ द्या। पुढच्या वर्षी देखील आमचं कर्तव्य नाही का? या लवकर या, टाइम आपल्याला आणखी तुम्ही उजूकून जावा, तिकडून जावा, टिकून करा, योग्य होतं. तिकडून जावा, सोयीस करू. गावकऱ्यातर्फे पायल देवीचा सत्कार होणार आहे। कमिटीतर्फे सर्वांनी त्याचा सत्कार होणार आहे। सर्व कलाकार मंडळीचा पण सत्कार आहे। करा पटकन। तिकडून हाय 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 हॅलो
ते झालं की हार घालणार शांत झालं. पायल ताईची ही भागवत कथा चालू आहे आणि हेमाताई रामराव बिरादार चौने प्रगा ब्रॅकेट म्हणजे पुणे आणि त्या 3 गावच्या ते रहिवासी आहेत. पुणे चौने प्रगा देवणी मध्ये पण पंचायत शेती वगैरे आपल्या गावामध्ये घेतलेली आहे. तरी ते 3 गावचे वतनदार आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी या भागवत कथेमध्ये लेकरांना फार परिश्रम घेतलेला आहे आणि काहीतरी आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांनी एक छोटस पाकिट द्यायचं ठरवलेलं आहे. तरी त्यांनी स्वीकारावं दक्षिणा दिलेल्या आहेत. गोपाल कृष्ण भगवान की राधे राधे. जय सियाराम. काल थोडं दुधामध्ये म्हणजे दुधासाठी गडबड झाली होती. कारण उठून ते पळतात आणि मला दे असं करू नका. कारण तुम्हाला दूध जागेवर बसल्या ठिकाणी मिळेल. कारण कसं आहे ते लेकरू घेतोय मी आईला देतो हे किंवा आपसमध्ये थोडं गडबड होते आणि जागेवर बसलेलं ही मिळालं नाही. त्यांना असं बनवून तुम्हाला जागेवर भेटेल आणि व्यवस्थितरित्या दुधाचं वाटप केलं जाईल. धन्यवाद. समाप्ती आज आहे म्हणून आता 7 दिवस बोलले परंतु आई वडिलांविषयी जास्त सांगितले फक्त एवढंच सांगायचं मला असं काहीच नाही. आई वडिलांची सेवा आई वडिलांना कधीच विसरू नका. आई वडिलांना धक्के मारून त्यांच्या बाहेर काढू नका. जर मी आज राजाच्या गाडीवर बसली असते तर माझ्या आई वडिलांना आई वडिलांनी जर मला शिक्षण करता पाठवलं नसतं तर मी आज या गाडीवर राहिली नसते. आई वडिलांनीच तर आईच्या भावांनी देखील साथ दिली. माझ्या मामांनी देखील मला साथ दिली म्हणून मी आज या गाडीवर राहू शकले. तुम्ही जवळ पहा जर याला जायचं असेल तर रात्र राहावं लागेल होतं. या लगेच कसं आमच्या मामा पुण्याला तर त्यांनी साथ दिली. त्यांनी साथ दिली. माझ्या आई वडिलांनी मला साथ दिली म्हणून मी आज राजाच्या गाडीवर उभी राहू शकले नाही तर राहू शकले नसते. आज इथे माझं भाग्य झालं नसतं. आज भाग्य माझ्या आई वडिलांना होतंय आणि तुम्हाला काहीतरी करायचंय आई वडिलांनी त्या मुलाला साथ द्यावी लागते. त्या मुलांनी ऐकावं लागतं. जर आई वडिलांनी त्या मुलाला साथ देत नसतील आई म्हणते डॉक्टर मुलगी इंजिनियर होणार चालणार नाही. कारण त्याला नाही मला डॉक्टरचा कोर्स करणार नाही. म्हणून जो मुलगा म्हणतोय ना मला गायनाच्या बनायचंय मला डॉक्टर व्हायचंय मला कीर्तनकार व्हायचंय जे व्हायचंय द्या त्याला साथ द्या आणि त्याने तेवढंच केलं पाहिजे. बाकीचं आई वडिलांच्या बरोबर आई वडिलांची सेवा करा. आज जर ते भागवत होते पहिला म्हणजे आनंदाला गेल्यानंतर तिथे संतोष महाराज होते. संतोष महाराज यांच्या शिक्षे भरपूर ते तुम्हाला काही समजलं कसं बोलायचं सर्व काही समजलं. पुन्हा स्वतःबद्दल चांगलं शिक्षण होतो. तुम्ही माझ्या गावी जायचं गावी आल्यानंतर तुम्ही मला
काही उद्योगला क्लास लावला होता. जर आम्हाला सांगितले उद्योगला क्लास लावला कोणत्या संस्थेत शिकला, कशी शिकला? खरं सांगायचं झालं तर माऊली महाराजांपाशी मी 6 महिने शिकले. खरं सांगायचं झालं तर माऊली महाराजांपाशी मी 6 महिने ऑनलाईन जाऊन अशी क्लास केली. त्यांच्या दिवसायाने आज काही गाडीवर उभी राहू शकते. आणि भास्कर महाराजांचा विशेष विद्या पहिले साथ देतात आणि आता देखील साथ देतात तरी देतात आम्हाला माहिती आहे पण ते देतील असं आमचं साथ आहे. आणि भास्कर महाराज आमचे महाराज आमची शिक्षक ते सर्वजण किती देखील साथ देतील असं मला वाटतंय. देणार का? मी देखील मला बोलवीन कीर्तन असलं बोलवीन भागवत असलं बोलवीन. तुम्ही काय करा साथ द्या एवढंच असं नाही. आणि आमचे पांडुरंग महाराज हे देखील व्हिडिओ शूटिंग करतात म्हणत तेव्हा येतात सेटमध्ये देखील यांनीच काढले. खूप छान शूटिंग करतात. हे देखील पुढे आमची अशी शूटिंग करत छान शूटिंग करा एवढंच मला सांगणं आहे. आणि तुम्ही सर्वजण आम्हाला साथ दिली तर आम्ही पुढे जाऊ. साथ दिली नाही तर मागे राहू. असं होईल काय? साथ द्यायचं. तुम्ही एखादं तुम्ही कोणाला जायचं ना काही अडचण झाली आम्हाला तुम्ही साथ द्या. आम्ही तुम्हाला काय करतो साथ देतो. आपल्याकडे बघा जास्त करून कीर्तनकार येतात आपण बोलवतो आपली साथ असते. सर्व गावकऱ्यांच्या मनावर कीर्तनकार असतात. सर्व गावकऱ्यांच्या मनावर काय असतं भागवत असतं. मला वाटतं पुढच्या वर्षी देखील तुम्ही सर्वजण भागवत ठेवणार का? ठेवणार असो ठेवूया ना ठेवू. ह्या वर्षी बस पहिला भागवत ते पण पहिलं हे माझे खूप खूप आले मग तो त्या पहिले ऐका 4 लावता ते पण चांगला बोलतात. हॅलो हॅलो उठा 4 महिला उठा 4 आणि त्या 4 महिला कोण सांगते नाव सांगते ते पटपट उठायचे. तुम्ही बसा. तुम्ही त्रास घेऊ नका बसा. हॅलो 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 आमची तुमची म्हणणार हॅलो हॅलो आमची मावशी म्हणणार उठा उठा आणि कोण आणि आता सर्वांना तुम्ही दूध द्यायचे तेव्हा आम्ही पुन्हा फुगडी ज्याला खेळायचं ते खेळायचं. हॅलो 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 भजन घेत असताना मला एक सत्कार करायचा आहे. गोविंदा मुरली मनोहर गोपाला
किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी गोपाल कृष्ण भगवान की जय। सावली
मणी म्हणा क्षमा मणी वनरणी गरणे मणी वनरणी गरणे काबळे गोविंदा काय हृदय काबळे
टाळ्या तुमचे काही पती आलेच नाही. मी पहिल्यांदा संसारी होती. आपले पतींना घेऊन या. ज्यांची ज्यांची पत्नी इथे ते पती या. ऐका आता कुणाची कुणाची पती इथे आहेत त्यांनी हात वर करा. कुणा कुणाचे पती इथे आहेत त्यांनी हात वर करा. जाऊ दे बायाला जायला लागतात. मग आता पती हात वर करा ज्यांच्या ज्यांच्या बायका इथे आहेत. पती हात वर करा ज्यांच्या ज्यांच्या बायका इथे आहेत. हात वर करा. लावा आरती लावा आरती लावा चला ते चिट्ट्याचा डब्बा आणा लवकर आणा. झालाय टाइम संपलाय आपला. आणि जर डबल घ्यायचं असेल दूध तर दूध घेऊ शकता. उरलंय डबल घ्या. हे पहा चिट्ट्याचा डब्बा मी हलवत आहे. बघू लास्टच्या दिवशी कुणाचं नशीब आहे. आणि हा ही साड्या उद्या घालून यायची आहेत. सर्व महिलांनी परंतु उद्या ही साडी घालून यायची म्हणजे यायचं. कळस तांब्या डोक्यावर घ्यायचं नाही यायचं. बारकाच तांब्या घ्यायचं नाही. आणि सर्व महिला यायच्या साड्या ज्यांना लागल्या तरी तुम्ही बरं का. आता युद्ध आहे एका मुलाला पाठवावं. लवकर ये टाइम झाले. चिट्ट्या घेऊन घेऊन जा. उचलून घे उचलून घे. ये काढ पहिले दोन एक सबसा ये हां दोन चिकन काढ. सगळा राम राम कर. राम राम कर. राम राम कर. सगळा राम राम कर. राम कर ना. हात प्रभावती मालाजी मुरारे. प्रभावती बालाजी मुरारे कोण आहे मोठा. मला माहिती नाही नाव बरं का. कोणत्या मुलाचं कोणतं नाव. कोमल व्यंकटराव पाटील. लवकर कोण लवकर या. नाव माहिती कोणाची जास्त. काका काका सवय नाव ऐकली नाही कोणाची. कोमल व्यंकटराव पाटील. आणि उद्या सुनाला त्याचा साडी यायचा आहे. सुनाचा लाड झाला ज्यांना घेतली त्यानंच. जाऊन आणा घेऊन ये. घेऊन या. ए माय चावी देऊ का गाडीची घेऊन या. टाळ्या वाजवा टाळ्या. पहिली साडी त्यांना आज शेवटच्या दिवशी बालाजी मुरारे यांना भेटली आहे. पुन्हा कोमल व्यंकटराव पाटील. फोटो काढा चांगले. हा दिसतंय का. तोंड
मांडू का बघा. टाळ्या वाजवा, टाळ्या. आता 7 दिवसाच्या किती साड्या? 14. 2 महिन्यात 14. मग आता ज्यांना साडी लागली त्यांनी पिको करून झोपर शिवून परंतु उद्या ती साडी घालून यायची आहे. आणि सर्वजण कर्पूर करुणावतारो संसार सारं भुजगेन्द्र सदा वसन्तं नित्या सहितं हॅलो चालू करायचं. या बाहेर बसले सर्वजण मंडपात या. श्री भागवत भगवान की आरती पापियों से तारती. श्री भागवत भगवान की है आरती पापियों को पाप से है तारती. अमर ग्रंथ मुक्ति पंथये पंचम वेद निराला नवज्योति जगाने वाला. अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है नवज्योत जगाने वाला है. हरे नाम हरे राम हरे नाम हरे राम जग के मंगल की आरती. पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती. गीत पावन पुनित पापों को मिटाने वाला हरि दर्श कराने वाला. हरि दर्श कराने वाला है हरि दर्श कराने वाला है. ये सुख करनी ये दुख हरने श्री मधुसूदन की आरती पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती. बोल जग पंथ बोल मार्ग दिखाने वाला बिगड़ी को बनाने वाला. बिगड़ी को बनाने वाला है बिगड़ी को बनाने वाला है. राम घनश्याम श्री राम श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती. श्री भागवत भगवान की आरती पापियों को पाप से तारती. गाली लोटांगन वदीन चरण डोरान पापी नोपदे ज्ञाने परमानंद भोजन देव माता पिता तमेव 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 हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे 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 राम राम हरे कृष्ण गोपाल भगवान